नमस्कार मित्रहो, अखंड 60 वर्ष शिक्षण सेवेचा वसा कायम असलेल्या आमच्या परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय, आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज आणि ITIच्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज दिनांक 21 जून रोजी विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। संपूर्ण शाळा परिसरात आरोग्य, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात श्री अमरचंद शिवकर सर यांच्या सखोल मार्गदर्शनाने करण्यात आली। त्यांनी विद्यार्थ्यांना 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून का निवडला गेला यामागील ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक कारणे अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितली। त्यांनी योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारा एक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल अधिक जिज्ञासा आणि जागरूकता निर्माण झाली। त्यानंतर विद्यालयाचे माजी चेअरमन पंढरीनाथ पाटील, वय वर्ष 81, त्यांनी विद्यार्थ्यांसमोर योग प्रात्यक्षिक सादर करून सर्वांना थक्क केले। त्यांच्या वयाच्या या टप्प्यावरही त्यांची असलेली तंदुरुस्ती, उत्साह आणि योगाबद्दलची निष्ठा विद्यार्थ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी ठरली। त्यांनी विविध योगासने करून दाखवत नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन शांत आणि जीवन अधिक सकारात्मक कसे बनते याबाबत मार्गदर्शन केले। त्यांच्या अनुभवातून मिळालेला संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर खोल ठसा उमटणारा ठरला। त्यानंतर विद्यालयातील प्राध्यापिका शिल्पा वेळेकर मॅडम आणि मानसी नाईक मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना विविध योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवली। त्यांनी प्रत्येक आसन करताना त्यांचे योग्य तंत्र, श्वसनाची पद्धत आणि त्या आसनामुळे शरीरावर होणारे फायदे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले। त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देत तणावमुक्त आणि निरोगी जीवनासाठी योग कसा आवश्यक आहे हे स्पष्ट केले। या संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि शारीरिक हालचालींचे प्रात्यक्षिक करून योग दिनाचा खरा आनंद अनुभवला। शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने योगाभ्यास करत आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा घेतली। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, यशस्वी आणि ऊर्जादायी वातावरणात पार पडला। शाळेतील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्यात सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्याबाबत जागरूकता स्पष्टपणे दिसून येत होती। या योग दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढण्याचा संदेश देण्यात आला। निरोगी शरीरातच निरोगी मन वसते हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला। अशा प्रकारे विद्यालयामध्ये साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरला। तरी माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि शाळेच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच शाळेत होणारे इतर उपक्रम आपणापर्यंत पोहोचतील। धन्यवाद। अर्थातच जागतिक योग दिवस हा योग दिवस अखंड या भारतामध्ये आपण आयोजित केलेला आहे, तो साजरा करतोय आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या या परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय, आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज आज या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचं आयोजन केलेलं आहे। या योगा दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख आपले त्यांना आपण मार्गदर्शन पाटील उर्फ अण्णा या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत। त्याबद्दल सर्वप्रथम मी विद्यालयाच्या वतीनं अण्णांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय गोटे मॅडम, उपमुख्याध्यापिका वेळेकर मॅडम, पर्यवेक्षिका मानसुरे मॅडम, आपल्या कार्यालय प्रमुख शिर्के सर, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र,
काल तुम्हाला एक नोटीस आहे की उद्या आपल्या शाळेमध्ये आपण योगा दिवस साजरा करतोय. आता तर थोडक्यात सांगतोय, मला लक्षात घ्या, आपला जो सूर्य आहे आणि पृथ्वी आहे, सूर्य पृथ्वी चंद्र, ह्या आपल्याला अतिशय परिचयाच्या 3 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सूर्य हा तारा आहे, पृथ्वी हा ग्रह आहे आणि चंद्र हा उपग्रह आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. बघा, आपली जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पण सूर्य मात्र जागेवरच असतो. आपल्याला असं वाटतं की रोज सूर्य मावळतो, रोज सूर्य उगवतो. सूर्य मावळत नाही आणि सूर्य उगवतही नाही. सूर्य त्याच्याच जागेवर असतो, फक्त आपली पृथ्वी त्या भोवती फिरते, म्हणून दिवस आणि रात्र घडत असते. आता आजचा जो 21 जूनचा जो दिवस आहे, तुम्ही आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या सूर्याकडे जरा पहा, सूर्याचे तास मोजा. हा सूर्य म्हणजे आज जगातील, बघा नीट लक्षात घ्या, जगातील सर्वात मोठा दिवस म्हणून हा 21 जूनचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे, आज सूर्य जवळजवळ 13 ते 14 तास आपल्याला दिसणार आहे. आता लक्षात घ्या, 24 तासांचे 14 तास आपल्याला तो दिसेल. म्हणजे जर उलट अर्थ जर घेतला तर आज जगातला किंवा वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. तशीच आज वर्षातली सर्वात छोटी रात्रही आहे. कारण दिवसाचे तास वाढले म्हणजे रात्रीचे तास कमी झाले. आज आपण पाहतो उत्तर गोलार्धात आपली पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीच्या मध्यातून जे आर्यरेषा जाते, त्याला अक्षवृत्त म्हणतात. तो 0° जातो. तो अक्षवृत्ताच्या उत्तरेकडे आहे कर्कवृत्त आणि अक्षवृत्ताच्या खाली म्हणजे दक्षिणेकडे आहे मकरवृत्त. आज जो आपण आपली जी पृथ्वी आहे, ती पृथ्वी उत्तर आयनातून दक्षिण आयनामध्ये प्रवेश करते. म्हणजे आजचा जो दिवस आहे तो दक्षिणायन आहे. म्हणजे आजच्यापासून खरं उन्हाळ्याला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल सर, आपल्या भारतामध्ये तर पावसाळा आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा परीक्षेत प्रश्न जरी नसला तरी तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, जगात फक्त 2च ऋतू आहेत. कोणते माहिती तुम्हाला? कोण सांगेल? जगामध्ये फक्त 2च ऋतू आहेत. एक आहे उन्हाळा आणि एक आहे हिवाळा. मग तुम्ही बोलाल सर पावसाळा कुठे गेला? जगामध्ये पावसाळा ऋतू नाही. आपल्या भारतामध्ये प्रमुख 3 ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आणि आणखी एक 4था ऋतू आहे आपला उत्तर मान्सून. उत्तर मान्सून म्हणजे पाऊस जाण्याचा काळ. भारतात 4 ऋतू आहेत, 3 नाही. भारतात किती ऋतू आहेत? 4. प्रमुख 3, जगात प्रमुख 2. तर आजच्यापासून आपली जी पृथ्वी आहे, ती पृथ्वीने आपल्या दक्षिणेकडे वाटचाल केलेली आहे. त्याला दक्षिणायन म्हणतात. दक्षिणायन हा जो काळ आहे तो 6 महिन्याचा आहे. 21 जून ते 22 डिसेंबर हा जो 6 महिन्याचा काळ आहे त्याला दक्षिणायन म्हणतात. आजपासून जगामध्ये उन्हाळा या ऋतूला सुरुवात झालेली आहे. जगातील सर्वात किंवा वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून आज 21 जून हा दिवस आहे. आजचा दिवस हा 13 ते 14 तासांचा असेल आणि रात्र सर्वात लहान असेल. आणि या सूर्याची ही भौगोलिक परिस्थिती किंवा खगोलीय परिस्थिती लक्षात घेता हा दिवस 21 जून म्हणून योग दिवस आज संपूर्ण जगाने अवलंबलेला आहे. आणि या योगाची सुरुवात जी आहे ती आपल्या भारतामध्ये झालेली आहे. आज संपूर्ण देशामध्ये हा जो योग दिवस आहे, संपूर्ण देशात, फक्त भारतात नाही, संपूर्ण जगामध्ये
हा योग दिवस साजरा केला जातोय. संपूर्ण देशात जगात साजरा केला जातोय. म्हणून याला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणतात. आणि हा आपल्या शाळेमध्ये सुद्धा या ठिकाणी आपला तो आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करत आहोत. आणि याच्यासाठी प्रशिक्षक म्हणून, मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे माजी चेअरमन तथा ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी पंढरीनाथ पाटील उर्फ अण्णा हे आलेले आहेत. की विद्यालयाच्या प्राचार्य मोठे मॅडम यांना विनंती करेन की या ठिकाणी अण्णांचं या ठिकाणी हे जे तुळशीचं रोप आहे, तुळशीचंच रोप का देतोय त्याचंही कारण थोडक्यात आहे का, हे तुळशीचं रोप जे आहे याच्यातून ऑक्सिजन जो ज्याला प्राणवायू म्हणतात, जो आपल्या श्वसनासाठी अत्यंत आवश्यक वायू आहे, तो सर्वात जास्त ऑक्सिजन हे तुळशीच्या रोपांमधून मिळतोय. म्हणून बघा आपल्या घरामध्ये तुळशी वृंदावन असलं पाहिजे. ते तुळशीचं रोप आणि एक पुस्तक अशा प्रकारची भेटवस्तू या ठिकाणी देऊन या ठिकाणी अण्णांचा विद्यालयाच्या वतीनं आम्ही स्वागत सत्कार करत आहोत. तो अण्णांनी या ठिकाणी स्वीकारावा अशी मी विनंती करतो. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. त्या विनंती करेन की आपण दुसऱ्या प्रशिक्षिका आपल्या विद्यालयाच्या शिक्षिका आणि धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता तुमच्या सुरुवात करताना सुरुवात होते. पहिले सुखासन हा सिद्धासन आणि हा पद्मासन. ज्याला ज्याच्यात बसताय त्यांनी बसा आणि बसताना ताट बसावं. माझा हा खूप काढून ताट बसवला कुठे बसवता असला तरी ताट बसायचं आणि लक्ष ठेवून बघा. आणि उद्यापासून सगळ्या येऊन नका घरी म्हणून लक्ष ठेवा. आणि शिक्षक आहे सगळे मी बोलत तेव्हा मोबाईल चालू करा आणि शिक्षण घ्या. माहिती तुम्हाला घरी करताय त्यांना माहिती नको माहिती माझा शरद चालू कपालभाती करायची आहे. 1 सेकंदाला 1 स्ट्रोक पोटाला द्यायचा आहे. आता 1 सेकंदाला पेटाला 60 पोटाला स्ट्रोक द्यायचा आहे. आता खांद्याला नाही द्यायचं. आम्ही तो गेलो या नाटक नाही घ्यायचं बघ त्या नाटक नाही घ्यायचं आपण अशा ठेवा
झालं बघा लागली झालं बघा हिरवा आता असं बघा आता याला स्वतः बटन फ्राय याला बटन असं बघा बाईकडे तो पाय हा वरती असं तो आतवरती जायचं आता मागे घ्या आणि इकडे आता बदला पाया हा इकडे करा हा इकडे करा आता वरती हात धरा गेलो होतो तेव्हा हॉस्पिटलला एक महिना कमावला त्याच्यानंतर एक महिना आणखी हॉस्पिटलला तिथे ठेवला त्याच्यानंतर एक महिना आमच्या पेटी जो आहे आमच्या मोराचा रूम आहे तिथे ठेवला तिथे हॉस्पिटलला नर्स बसून घेतात होते तिथे आमचा गणित माझी आंघोळ पण तोच घालायचा माझी चटणी लाडी पण तोच घालायचा आणि पट्टन पण तोच लावायचा मग आज दोघांचं रोज मी पट्टन माझी चटणी घातला तरी लावून बघा आता वजनाच्या मध्ये बघा वजनाच्या
असं द्या. हे भुजंगासन म्हणजे सर्व भुजंगासन. आता असं मागं बघा, पाय दिसले पाहिजे दोन्ही. दोन्ही पाय दिसले पाहिजे मागे. पाय झाला पाय झाला. इकडे आहे ना, तुला बोलत आहे का?
असं आहे आणि आदिवासी गोष्टी वाचून खरं बोलायची कासावर करा परत बोल आमच्या मुलाची जीप आहे मशीन आहे कामाची 40,000 तुम्हाला पूर्ण भरपूर करा किंवा उपयोग करा 40,000 घालायचे काय काम आहे स्लो स्पीड मिडियम स्पीड आणि फास्ट स्पीड म्हणजे स्लो करा हा स्लो स्पीड झाला आणि मिडियम स्पीड झाला फास्ट स्पीड झाला त्याच्यानंतर पाणी लावायला जातो टाक्या भरायला वरती टाक्या भरायला जातो ते 20 मिनिटं लागतात मला 20 मिनिटं मी धावत असतो दुपारचं धावत दाखवलं घराला जनरल नॉलेजमध्ये आपल्या पुस्तकाचा अभ्यास नका जनरल नॉलेज पण तुम्हाला पाहिजे जनरल नॉलेज थोडा पेपर वाचत जा पण जनरल नॉलेज पण आला पाहिजे आता मी एक 2 प्रश्न विचारतो तो पण उत्तर पहिला एव्हरेस्टवर झेंडा कुणी लावला पहिला सांगा बघ एव्हरेस्टवर पहिला झेंडा कुणी लावला शेर्पा तेनसिंग हां लक्षात ठेवा शेर्पा तेनसिंगने लावला पहिला झेंडा नंतर तो परत 29 वेळा गेला मग पहिला झेंडा त्यांनी लावला पहिला मानव कोण उतरला चंद्रावर मग होणार येतं का पहिला मानव चंद्रावर कोण उतरला नील आर्मस्ट्रॉंग लक्षात ठेवा नील आर्मस्ट्रॉंग हां अभ्यास करायच्या बरोबर तर हे पण शिकायला पाहिजे आला ध्यानात म्हणून थोडा पेपर वाचा मी आता तुम्ही 5वीला मी 6वीला असताना आम्हाला लेखन गण शतक शस्त्र असा वेळ दिलं 6वीला असताना मी 12 वर्षाचा असेल आता 80 वर्षाचा झालं तर मी तुम्हाला लक्ष द्यावं माझ्याकडं एकम दम शतक सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज खर्व निखर्व महापद्म शंख जलदी अंत्य मध्य परत काही लक्षात परत सांगतो लक्ष ठेवा उद्या त्या मॅडमला सांगा एकम दम शतक सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज खर्व निखर्व महापद्म शंख जलदी अंत्य मध्य परत परार्थला एकाच्या पुढं 17 शून्य लागतात किती एकाच्या पुढं 17 शून्य लागतात परार्थला आता काय आहे की काय एवढा भाग झाला आश्चर्य माझा मोठा आग्रह 3 इंच कापलाय विचार करा तरी मी मोठा आग्रह 3 इंच कापलाय लहान आग्रह लांब असतो पण मोठा आग्रह 3 इंच कापलाय का कापलाय त्याचं कारण नव्हतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पोराला पण वेगळे तुम्हाला शिक्षकाला पण आमची 10 लोकांची शिवतरी कंपनी आम्ही काढली होती आमची दर हप्त्याला रविवारी पार्टी व्हायची त्या पार्टीत 8 जण दारू पिणारे आणि आम्ही दोघे पुढले चेअरमन आणि मी दारू पित नव्हतो तर आम्हाला त्याचा पूरक म्हणून 5-5 थम्सअप किंवा कोकोकोला किंवा पेप्सी 5-5 म्हणजे त्यांच्या एक वेगळं आमची पार्टी असं ते कार्यक्रम चालू होता त्यामुळं पुंडलिकशेठला झाली डायबिटीज त्याला नव्हती ती मला आगळ्याला झाली प्रथम त्यामुळे ते आगळं कापायला लागलं 3 इंच कापायला लागलं आगळं तरी मी आता आणि ते का हे थम्सअप कोकोकोला पेप्सी हे बाहेरचं पेय आहे ते आपल्याला इंडियाला बरबाद करण्यासाठी त्या येते
इथल्या थम्सअपमध्ये किंवा या त्याच्यात पीएच व्हॅल्यू आणि त्यांच्याकडे 2.4 आणि 4.6 आता म्हणजे एवढा फरक का आता आपल्या इंडियाचे लोक बरबाद झाले पाहिजे म्हणून त्यांनी नंतर त्याच्यावर वादन माजला आणि मग ते परत पंथेला परत मिनिस्टर लोकांनी पैसे घालून ते चालू केलं त्यांचं. तर तुम्ही मेहरबानी करून थम्सअप कोकोकोला पेप्सी घेत जाऊ नका. आमिर खान बोलतो थंडा मतलब कोकोकोला, रामदेवजी बाबाचं थंडा मतलब टॉयलेट क्लिनर. टॉयलेट धवाचा औषध म्हणजे जर तुम्ही टॉयलेटमध्ये टाकला ना तर टॉयलेट क्लीन, तुम्हाला दुसरा काय वापरायची जरूर नाही. असा तो आहे प्रकार. म्हणून थम्सअप कोकोकोला पेप्सी तुम्ही मँगोला प्या, जिरा सोडा प्या, नंतर कोकम सरबत प्या, लिंबू सरबत प्या, ते असले काही पिऊ नका. मला ते समजल्यावर आमच्या फ्रीजमध्ये होतं रामदेवरावाच्या कार्यक्रमात काय सांगितलं तेव्हा मी बाटल्या घेऊन डस्टबिनमध्ये टाकल्या. म्हणून मेहरबानी करून पुढे शिक्षकांनी पण मुलांनी पण थम्सअप कोकोकोला पेप्सी बंद. तिथं असला तरी पण तिथं नसलं तर चांगलंच आहे. म्हणून लक्ष ठेवा त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर अजून एक मोठा प्रोग्राम आहे. माझ्या ब्रेनला हे झालं म्हणजे ब्रेनचं ऑपरेशन करायला लागलं. तर मी 31/9/99 ऑपरेशन झालं माझं याचं आजऱ्याचं आणि 19 जानेवारी 19ला चक्कर येऊन पडलो आणि कोमात गेलो. 1 महिना कोमात बॉम्बे हॉस्पिटलला गेल्यासारखं. नंतर दुसऱ्या महिन्याला तिथेच ठेवलं. तिसऱ्या महिन्याला आम्ही आमच्या बिल्डिंगवर आणलं. तर तुम्हाला असं मेमरीचं हे सांगतो. मेमरी कोमामध्ये असताना माणूस 0 मेमरी. त्याच्यानंतर परत तिथे एक महिना ठेवल्यानंतर साधारण 10% मेमरी आली म्हणजे 90% लॉस. परत आमच्या बिल्डिंगवर आलो तिथं 20% मेमरी आली. आणि आत्ता मी काय करतो अक्रोड बदाम खायचा. अक्रोड हे सगळ्यातपेक्षा चांगलं आहे. अक्रोडला इंग्लिशमध्ये वॉलनट बोलतात आणि आपण त्याला मराठीमध्ये अक्रोड बोलतो. अक्रोड खायचा. अक्रोडनं बदाम काय त्याचं जास्त खर्च नाही. 450 पाव किलोचे अक्रोडला पडतात आणि बदामाला 200-600 रुपये महिन्याचा खर्च आहे. हे सगळे करू शकतात पण खात नाही काय. तर अक्रोड मेमरीला चांगले असतात. मी दर महिन्याला पावभाजी आणतो आणि तुम्हाला दाखवलं ना माझा टेबल असा भरलेला आहे सगळं. आता तुम्हाला बोलता येतं का किंवा तुमच्या मेमरीमध्ये राहतं का मी जे बोललो ते तर ते त्यामुळंच येतो. म्हणून अक्रोड आणि बदाम खातात. चला एवढं वाच. जे काही या ठिकाणी योगाचे प्रकार करून दाखवले ते आपले पंढरीनाथ पाटील उर्फ अण्णा यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी योगाची काही प्रात्यक्षिकं करून दाखवलेली आहेत. अण्णांचं विद्यालयाच्या वतीनं खूप आभार. याच्यानंतर तुम्हाला आपल्या कॉलेजच्या मॅडम ज्या आहेत वेळेकर मॅडम त्या स्वतः अतिशय उत्कृष्ट अशा योगासनं करतात. त्या मॅडम ज्या पद्धतीनं योगासनं करतील तशी तुम्हालाही आता ती योगासनं करायची आहेत. मी वेळेकर मॅडम यांना विनंती करेन की काही योगासनांची प्रात्यक्षिकं आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी करून दाखवून विद्यार्थ्यांनीही ते लक्षात घ्यायचं आहे की योगासनं ही फक्त आजच्या दिवसापुरती नाही तर तुम्ही ही योगासनं रोज करायची आहेत. तुम्ही आताही फ्लेक्झिबल आहात. तुमचे हात पाय अवयव सगळीकडं फिरतात वगैरे तुम्हाला काहीही त्रास होत नाही. तुम्ही ते कंटिन्यू करत चला आणि म्हटलेलंच आहे करो योग रहो निरोग. आणि त्याप्रमाणे तुम्ही बघून करायचं आहे. बघा ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः. ओम भगया नमः,
ओम हिरण्यगर्भाय नमः ओम मारीचाय नमः ओम आता उजवा पाय पुढे ओम आदित्याय नमः ओम सावित्रीय नमः आता डावा पाय वरती. बघा सगळ्यांनी कसं पाणी कसं उडवलंय बघा. ओम मित्राय नमः ओम रवे नमः मागे हात करायचे सगळ्यांनी. ओम सूर्याय नमः समोर यायचं सगळ्यांनी. ओम भानवे नमः पाय मागे घ्या आणि मान कशी केली मॅडम ते बघा. मावळ. ओम भवाय नमः बघा. ओम कृष्णेय नमः समोर खाली करायचं बघा. ओम हिरण्यगर्भाय नमः मान वर करायची आहे, हात खाली टेकायचे आहेत आणि ओम मारीचाय नमः खाली बघायचं, मान पायाकडे बघायचं, पायाकडे कसं वागलं बघा तुम्ही जरा. ओम आदित्याय नमः पुढे पाय घ्या डावा. ओम सावित्रे नमः पाय जवळ आणि डोकं खाली, हात टेकायचे खाली. ओम आकार्य नमः मागे बघायचं. ओम भास्कराय नमः समोर बघा. मॅडम डोळे जरा बंद करायचे. खाली हात घ्या, डावा पाय मागे घ्या, खाली हात घेऊन डावा पाय मागे, मागचा कशी बघा बरं. आता खाली डोकं खाली, काय पूर्ण आणि पोटावर झोपायचं आहे. कसं बघा. हा मला परत वर कसे वर कसं व्हायचं बघा. डावा पाय पुढे. हा त्याच्यानंतर उजवा पाय पुढे. हात वर करा. समोर हात आणा. समोर सगळ्याला एक पुढाचे. डोळे बंद करा. डोळे बंद करायचे श्वास घ्यायचा. आणि श्वास घ्यायचा. डोळे बंद केले. हा. एक दोन तीन एक दोन तीन चार असं बोललं जाईल. त्याच्यानंतर 4 3 2 1 बोललं की सोडायचं. 1 2 3 4 बोलल्यावर श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 4 5 हा 3 2 1 सोडलं का श्वास. हा पुन्हा घ्या. 1 2 3 4 डोळे उघडा. 7 8 9 10 रिलॅक्स. पाय जोडलं सरळ, पाय आहे समोर. असं पाय फिरवायला राहिले आपले. बोटं आहेत ती वरती सुटली. हा ते म्हणजे असे फिरवायचे होते. उजवा बघा. अंगठे फिरवा, पायाचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मागून लागायची. 1 2 3 4 5 6 7 अरे खालीच टेकून यायचं. 5 6 7 आल्या द्या.